शेतमालाचे पैसे मिळत नाही. एका मागोमाग एक पेपर फुटतात, महिलांचे रक्षण होत नाही. 1,00,000 सरकारी शाळा बंद आहेत, तरी मोदी सरकार विकसित भारताच्या बाता मारतात. मला वाटतं की विकसित भारताची आमची संकल्पना आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. 25 कोटी लोक गरिबीच्या रेषेच्या वरती आलेले आहेत. रस्ते चांगले बनलेले आहेत. कनेक्टिव्हिटी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे आणि देशाचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 12 वर्षापासूनच आम्ही सत्तेवर आहोत. त्याच्या अगोदर काँग्रेस 50-60 वर्ष सत्तेवर होती. ज्या काही ज्या समस्या आहेत त्याला काँग्रेस जबाबदार आहे. आमच्याकडून प्रयत्न चालू आहे आणि जे लोक अजूनही ज्यांच्यावर अन्याय होतो आहे, ज्यांना सामाजिक आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देण्याच्या संबंधामध्ये सरकारची योजना आहे आणि 2047 पर्यंत आमचा प्रयत्न असा आहे की देश एका उंचाईपर्यंत पोहोचलेला असेल आणि प्रत्येक व्यक्तीला, शेतकरी असेल, युवा असतील, महिला असतील, गरीब असतील, अशा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलेली भूमिका ही खोटी आहे. मला असं वाटतं की गोपीनाथ मुंडे त्यांचा बीजेपी वाढवण्यामध्ये, ओबीसी समाज ओबीसीमध्ये आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळं बीजेपीमध्ये त्यांचा मोठा रिस्पेक्ट होता. ते काँग्रेसमध्ये जाणार होते, त्यांना मंत्री करायचं होतं वगैरे अशा पद्धतीचे जे काही चुकीचं जे त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेची आम्ही सहमत नाही. गोपीनाथ मुंडे हे बीजेपीचे होते आणि शेवटपर्यंत बीजेपीचे राहिलेले आहेत. 29 मध्ये काय वाटतं तुम्हाला की ज्यांची भाजपा सरकार असणार आहे का? मला वाटतं की जैनजीचं आंदोलन त्यांना करण्याचा अधिकार होता. त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि पेपर फुटीला काही कोणाचा पाठिंबा नाही आहे. पेपर लीक होतो ही बाब अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्यासाठी कायदाही केलेला आहे आता आणि मोदी सरकार जे आहे ते मोदी सरकार जैनजीकडे लक्ष देऊन आहे. म्हणजे त्यांच्या भावनांचा आदर करून धर्मेंद्र प्रधानांचा इस्तिफा घेतलेला आहे, राजीनामा घेतलेला आहे. त्यामुळे जैनजीच्या आंदोलनाचा काय 2029 मध्ये पॉलिटिकल काय त्याचा आम्हाला काही अडचणीला वाटत नाही आहे. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत आहे आणि जैनजी ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्या त्यांच्या मागण्या असतील त्या मागण्या ज्या सरकारला शक्य आहे त्या सरकार त्या मागण्या मान्य करणार आहे. त्यामुळे जैनजीच्या आंदोलनाचा आमच्या 29च्या निवडणुकीवर अजिबात इफेक्ट होणार नाही. साहेब काय सांगेल, सध्या आता महाराष्ट्रामध्ये SC/ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणात विरोध होत आहे, काय सांगा? आता उपवर्गीकरणाच्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की ज्या राज्याला हे अशा पद्धतीचं उपकरण करायचं आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमलेली आहे, त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि अनेक ज्या देशामध्ये 59 जाती आहे त्या लोकांच्या ज्या सूचना त्या घेतलेल्या आहे. त्यामुळे निर्णय अद्याप झालेला नाही आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की कुठल्या जातीवर अन्याय नको आहे. या ठिकाणी बौद्ध समाज सर्वात जास्त 8-9% आहे. त्यामुळे उद्या जर आरक्षण द्यायचं असेल तर ते पर्सेंटेजच्या प्रमाणे द्यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. संमत करताना हिंदू संघटनेकडून कथित शुद्धीकरण करण्यात आले होते. तुम्ही पण विचारधारा भले वेगवेगळी असेल पण तेही शेड्यूल कास्ट आहेत, ते आहेत, कसं होतं? मल्लिकार्जुन खरगे आमचे दलित समाजाचे आहेत, कर्नाटकचे आहेत आणि त्यांच्या हळद्वानीमध्ये सभा झाली होती या उत्तराखंडमध्ये. त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी मुस्लिमांच्या संबंधामध्ये मॅक्झिमम पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली होती. त्यामुळे हिंदू समाजाला असं वाटलं की बाबा हे योग्य नाही आहे. पण अशा पद्धतीचे शुद्धीकरण करणं अत्यंत अयोग्य आहे, घटनेच्या विरोधामध्ये आहे. असं शुद्धीकरण करणं अत्यंत अयोग्य आहे. खासदार संजय